नमस्कार मित्रांनो, मी शुभम बसले. स्वागत आहे आपल्या चॅनलवरती पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आम्ही आता हिरवानीला आलो आहे. आज वेडिंग शूट आहे दादरला. तर मी आणि आशिष आणि दादा आणि प्रथमेश पवार हे कांदिवलीवरून निघालेत कॅब करून. तर आम्ही आता चहा पिऊ तोपर्यंत, इथे येईपर्यंत. चहा आणि पाव, सकाळी सकाळी मस्त नाश्ता. दादरला हॉलला पोचलोय आणि भटजी आले पण अजून पार्टी नाही आली. तर तोपर्यंत आम्ही पोटा बिटा लावून घेतोय. काय 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 दाखवलंस पवार? या साईडला बघ ना, डोळे बंद कर, डोळे बंद कर, स्माइल ठेव, फेसवरती स्माइल. नाईस. तर आता आम्ही बसलोय आणि प्रथमेश पवार साहेबांनी नवीन मोनोपोड घेतलाय. कितीला घेतला? 9,500ला मोनोपोड घेतला भाई. मग पार्टी कधी यायची? तोच मोनोपोड त्याच्या डोक्यात घालण्याची माझी इच्छा आहे. सगळ्यांच्या डोक्यात घालूया. जड मजबूत आहे पण पूर्ण. हा लोक याचा आहे आपला लोखंड. कस काय आहे? आधी हा फेमस झाला आणि याच्याकडे आलो कर ना, सेट कर ना जरा. तर सेट अजून सेट कर, सेट कर. व्हिडिओ पण चालू तो दोन्ही मस्त. व्हिडिओ मध्ये बघून फाईन कर. छान. पुण्यवचन चालू आहे आणि पुण्यवचन झालं दोघांचं की मग लग्न चालू होईल. आता ब्राईडचं पुण्यवचन, त्यानंतर मुलाचं. मुलाचे मामा कुठे आहेत? तुम्ही आणि मुलीची तयारी आहे ना? तर लग्न वगैरे झालं आणि आम्ही आता रिसेप्शनला चालू झालं आहे. आणि मी आणि प्रथमेश पवार आम्ही टेबलावर उभं राहून रिसेप्शन मारतो. कारण का याची हाईट खूप उंच आहे. हे बघा. बरोबर 4 वाजता पॅकअप झालं आहे आणि आम्ही सर्व पॅकअप करून बसले. फक्त आता प्रथमेश पवार फक्त जेवणाचा फोटो काढायला गेला आहे. मग आम्ही निघू. कॅब बुक केलेली आहे, ती गेलं तर 5-10 मिनिटात. पॅकअप झालं. दादा लवकर येऊन बसलाय आतमध्येच आधीच. जागा आहे ना मागे. भाई आमचं पॅकअप झालं आहे आणि आता आम्ही निघालोय. दादासाहेब पुढे बसलेत आणि दुसरे दादासाहेब बाजूला बसले खांद्यावर टाकून. काय खास झालं? वट वाढली आहे भावाची. भाऊ आता लवकरच ठाण्याला शिफ्ट होतोय. होय, काय बोलतो? भाईचं लग्न स्थायिक 24 मे. ठाणा स्थायिक 24 मे. तर आम्ही शूटवरून आलो आणि मी तर झोपलो कारण का जरा बरं वाटत नाही, जरा तब्येत डाऊन झाली आहे. आणि आज मी आणि आशिष चाललोय गावी. तर आशिष बॅग भरतोय, माझी बॅग भरून झालेली आहे. शूट आहे तर त्यासाठी आम्ही चाललोय गावी, मी आणि आशिष फक्त. आशिषची बॅग राकेश मामा भरतोय. तर मी आणि राकेश मामा आम्ही बाहेर आलो पाव आणि फरसाण घ्यायला. कारण का आज आम्ही पावभाजी बनवणार आहोत. तर मिसळ पाव बनवणार आहोत. त्यासाठी पाव आणि 2 लाद्या आणि फरसाण घेतलं. हे बघा, सगळे खायला बसलोय आणि आयुष काय नवीन आम्ही काहीतरी बनवलं की टपलेला असतोच. तर आम्ही जेवून वगैरे निघालोय आणि 4 बॅग परत पोर्टल आहे. त्याच्यामुळे डायरेक्ट मग ट्रेनमध्ये बसून ब्लॉग चालू केला. आमची कोकणकन्या ट्रेन आहे 11:30 वाजता. आता वाजलेत 11:15 झालेत. त्यामुळे जाईपर्यंत 11:45 वाजणार.
ठीक आहे, टायमिंगवर पोहोचू. मला चिऊ आणि सोडायला काकी यायच्या होत्या, गावी जाणार होत्या. तर चिऊ आणि आलेले सिद्धू, चिऊ, वेदिका. हे चिऊ ब्लॉग चालू आहे. चिऊ इकडे बघ. ट्रेनमध्ये कोकणकन्यामध्ये खूप गर्दी आहे आणि आम्ही स्लीपरमध्ये पण खूप जण चढलो विदाऊट तिकीटमध्ये, जनरलमध्ये, म्हणून खूप गर्दी होती. तर आम्ही आता वैभववाडीला उतरलो आणि पूर्ण अख्खी ट्रेन वैभववाडीलाच खाली झाली वाटतं. काकीनी पण आहेत आमच्यासोबत, एकत्रच घरी जाऊ. तर आम्हाला शैलो काकी न्यायला आला आणि डायरेक्ट मग आम्ही घरी आलो. तर हा व्लॉग मी आजचा इथेच एंड करतो. तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.